गुड मॉर्निंग एव्हरीवन. ॲक्च्युली आज जे आहे ना मी शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीला भेट देतोय आणि आता आहे ना आपण एक काम करूया. ह्या महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत यंग अँड डायनॅमिक, हिज नेम इज डॉक्टर विश्वेश्वर धाराशिव सर. सर आज जे आहे ना आपण विश्वेश्वर धाराशिव सरांना जे आहे ना त्यांचे जे अचिव्हमेंट्स आहेत अगदी कमी वयामध्ये त्यांनी जे अचीव्ह केले ना त्याबद्दल विचारणार आहे. आदरणीय सर, जे यूट्यूब चॅनलमध्ये आहे ना तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही खास तुम्हाला भेट दिली त्याचं कारण आहे अगदी कमी वयामध्ये जे ना तुमचे जे अचिव्हमेंट्स आहेत है ना त्याचं कारण मला विचारायचं आहे सर की व्हॉट इज द रिझन बिहाइंड अचिव्हिंग दॅट मच सक्सेस इन सच अ स्मॉल एज. सर त्याचं कारण काय आहे प्लीज. तर मला काय वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं की माझ्यासमोर येणारे जे चॅलेंजेस आहेत अच्छा ते चॅलेंजेसला मी एकदम पॉझिटिव्हली ॲक्सेप्ट केलं आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीजकडे जास्त फोकस केलं. त्याच्यामुळं कमी वेळामध्ये मला जास्तीत जास्त एक्सपोजर भेटलं आणि कुठल्याही चॅलेंजला मी त्याला अवॉइड नाही केलं तर त्याला फेस केलं आणि सोल्युशन्स सर काढलं. सध्याचं तुमचं वय किती आहे माझं 37 वय आहे आणि प्राचार्यपदाचा अनुभव किती आहे. माझा प्राचार्याचा पदाचा अनुभव आहे साधारणतः 15 वर्षाचा अनुभव. म्हणजे वयाच्या 37व्या वर्षी 15 वर्षाचं प्राचार्य घेणारे मला असं वाटतं रिजनमध्ये तुम्ही एकमेव प्राचार्य आहात. येस येस. सर तर आजच्या घडीला जे आहे ना मी तुमचे जे इंस्टाग्रामवर वगैरे जे आहे ना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज बघतोय आणि त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप सारे असे विद्यार्थी जे आहेत RX इनोव्हेटर क्लब म्हणून आहे, नवचेतना क्लब आहे, हे नवीन नवीन आयडियाज कुठून आणता सर तुम्ही. याचं सगळं क्रेडिट जे जातं ते म्हणजे माझ्या वाचनाला. अच्छा मला भरपूर वाचनाची सवय आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की सगळ्या गोष्टी नवीन नवीन गोष्टी शिकण्याची खूप मोठी इच्छा आहे आणि अल्टिमेट सगळ्यात मोठं क्रेडिट जे जातं ते विद्यार्थ्यांना. अच्छा या भागातील अच्छा. विद्यार्थ्यांना मला वाटतं की माझ्या कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांनी यांना जास्तीत जास्त शिकाव्या, जास्तीत जास्त नवीन गोष्टी शिकाव्या. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी स्वतःला कुठेतरी मोठ्या पदावरती बघावं, मोठ्या जागी बघावं, ज्याच्यामुळे समाजाचा जास्त फायदा व्हावा. हे खूप मोठं मोटिवेशन माझ्यासाठी आहे. सर एक शेवटचा प्रश्न आहे की सर ह्या ॲक्टिव्हिटीज इम्प्लिमेंट केल्यानंतर तुमच्या कॅम्पसमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला काय बदल दिसतो. येस, या ॲक्टिव्हिटीज इम्प्लिमेंट केल्यानंतर सगळ्यात मोठा बदल जो आहे तर त्यांच्या आत्मविश्वासामध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. दुसरी गोष्ट की स्वतः आपण करू शकतो ही जी भावना आपल्याला तयार करायची असते तेच सगळ्यात मोठं त्यांच्यामध्ये मला दिसून आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्या व्यतिरिक्त देखील की एक ते समाजाप्रती चांगल्या भावना तयार स्वतः करतायत ही खूप मोठी माझ्यासाठी अचिव्हमेंट आहे. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच सर. तर मित्रांनो आज आपण बघितलं की अल्पशा वयामध्ये आहे ना सक्सेस मिळवणारे डॉक्टर विश्वेश्वर धाराशिव सर आज शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसीचं नेतृत्व करत आहात. आपल्याकडून खूप साऱ्या जणांना सर अशीच प्रेरणा, एनर्जी आणि इन्थुझियाझम मिळेल सर. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल अँड प्रिशियस टाईम. गुड डे सर.